माणूस एकटा राहिला की आनंदी राहतो असं का म्हणतात? कारण आजकाल माणसाला अपेक्षांचं ओझं वाटू लागलं आहे. माणूस स्वतःपेक्षा इतरांचा विचार करूच शकत नाही. माणसाला नात्यांचं, प्रेमाचं, जबाबदाऱ्यांचं ओझं वाटू लागलं आहे. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण आजकाल माणूस स्वतःपेक्षा इतरांचा विचार करू शकत नाही. मला कुणासाठी काहीतरी करावं लागेल हा पहिला प्रश्न माणसाला पडतो आणि हेच अपेक्षांचं ओझं होतं. कुणावर तरी इतकं गहिरेपणाने प्रेम आलं की माणूस स्वतःला त्यात हरवून बसतो, पण समोरच्याला हे बंधन वाटू लागतं. माणसाला जवळीक म्हणजे बंधन वाटू लागतं. कमाल आहे ना, माणसालाच माणसाचं बंधन वाटू लागलं आहे, माणसालाच माणसाचं ओझं झालं आहे. ज्या आई वडिलांची काळजी आपण प्रेमाने घेतली पाहिजे ती जबाबदारी म्हणून घेतली जाते. माणूस स्वतःला प्रेम, काळजी, जिव्हाळा यासाठी तहानलेला दाखवतो, पण याच गोष्टी जेव्हा माणसाला भेटू लागतात तेव्हा माणसाला त्याची किंमत नसते, तेव्हा माणसाला ते सहन होत नाही. मग माणूस स्वतःला एकटेपणात आनंद शोधू लागतो, पण एकटेपणामधला आनंद हा फक्त बाह्य आहे. तो माणसाला पूर्णत्व देऊ शकत नाही. माणसाला पूर्णत्व नेहमी त्याची नाती देतात. माणूस एकटा जन्माला आलेला असला तरी माणसाला त्याची नाती गोती हे त्याचं सुंदर आयुष्य करत असतात. हेच त्याच्या आयुष्याला पूर्णत्व देत असतात. खरा प्रश्न हा आहे की नाती खरंच ओझी असतात का? तर नाही. नाती माणसाला जगण्याचा मार्ग देत असतात, जगण्याचा आधार देत असतात. त्याने माणसाला अर्थ निर्माण होत असतो. आपण त्या नात्यांना तुलना, अपेक्षा आणि हिशोबाच्या चौकटीत बांधतो तेव्हा हीच नाती ओझी वाटू लागतात. एकटेपणा माणसाला आनंद देऊ शकत नाही, अर्थ देऊ शकत नाही. अर्थ नेहमी नात्यातून जन्मतो.